10 पावलं मागे घेतली तो श्रेयस आणि रेणुकासाठी. पण सॉरी टू से, रेणुकाचं कशानेच समाधान होणार नाही. हो, पण संसार काडी काडी जमवूनच होतो, एकदमच महाल उभा राहत नाही ना. हो, तिच्यासाठी कितीही केलं तरी तिच्या काही मागण्या पूर्ण होतच नाहीत. तिच्यासाठी इझी मनी, ऐशो आराम हीच तिची वृत्ती आहे वहिनी. हे बघा, मान्य आहे ती काही श्रीमंत नाही आहे. हो, पण समजुतीने केला हो, सुखाचा संसार होऊ शकतो, आनंदाचा संसार होऊ शकतो, इतकं तर नक्कीच कमावतो ना मी. तरी सुद्धा ती घर सोडून गेली, मला नाकारतं ठरवलं, मला माझ्या मुलापासून तोडलं. हो मी कॉम्प्रोमाइज करण्याचा किती प्रयत्न केला, समीरने सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला. रेणुका आणि तिच्या आईचा ॲटिट्यूड म्हणजे जाऊ दे वहिनी, आता नाही सहन होतो, खरं सांगतो तुम्हाला. हे श्रेयस, अरे बाळा श्रेयस, कसं आहे बाबू तो? मी छान आहे बाबा, तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. तुम्ही दोघे गर्दीचा फायदा घेऊन माझ्या मुलाला पळवून न्यायचा प्रयत्न करताय ना? श्रेयस बाळा, आता तू घरी जा, बाबा नंतर येतील ना तुला भेटायला. नाही, मला बाबांजवळच थांबायचंय. तुम्ही बाळा. प्लीज त्याला समजावा ना. तुम्हाला माहितीये कोणी बघितलं तर हे सगळं प्रकरण चिघळेल. तुम्ही प्लीज त्याला समजावा ना. ऐक ना बाळा, मी काय म्हणतोय, मामी म्हणते ना तसं कर ना प्लीज बाळा. मी नंतर येतो ना तुला भेटायला. ऐक ना बाळा प्लीज. हा बाळा. नाही, मला ऐक ना. तुमच्याजवळच थांबायचंय. श्रेयस बाळा प्लीज ऐक ना, ऐक ना. मामीच ऐकणार नाही मामीचं ऐक ना बाळा. का? ऐक, ऐक. श्रेयस आता ऐक माझं, आपण घरी जाऊ. हा, बाबा नंतर येतील ना तुला हा, हो, हो. भेटायला. चल. Please असं कर. अर्पिता मॅडमच्या सगळ्या क्लायंट्सला जाऊन भेटलो मी आणि सगळेजण डबा सुरू करायला तयार झालेत. फक्त आपल्याला उद्यापासून सुरू करावे लागेल.